नानांना ब्रेकफास्टचीच आम्ही बोलत होतो आणि तुम्हाला काय माहिती होतं गॅलरीमध्ये मजा करायची, नानांशी बोलायचं, आपले प्रश्न विचारायचे, नाना भेटले की नानांना प्रश्न विचारायचे, असं प्लॅन करून लोक आले होते. म्हणून ते म्हणाले इथे स्नेह जमवायचा होता, म्हणून पहिली 2 स्नेह संमेलनं घेतली आणि नंतरची तिसऱ्यापासून ओंकार साधना शिकवायला सुरुवात केली. 2 संमेलनामध्ये आम्हाला ओंकार साधनेचं गिरवून घेतलं. 10 सेकंद, 20 सेकंदाचं नामस्मरण, 10 सेकंदाचं नामस्मरण, 35 सेकंदाचं नामस्मरण, 5 स्थानातले ओंकार, ते सगळं पुढची तयारी होती ती आधी नाही सांगितली आम्हाला. काय आवाज करेल? हॅलो हॅलो आहे ना, आवाज व्यवस्थित आहे. म्हणून ती स्नेह संमेलन आणि साधना संमेलनामध्ये साधन सिद्ध व्हायचं असतं. म्हणून मुलाखतीनंतर मी म्हणजे दादा म्हणतात, जरा इकडे तिकडे गेलो की तुम्ही गप्पा मारता, बोलत बसता. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? मी येथे जे काही मी येथे तुमच्या कानावर घालतो आहे ते तुमच्या बुद्धीत कोरलं जाईल. आज ते किती वर्ष झाली? 79 पासून आज 2025. ते बुद्धीत कोरलंय म्हणून आज आम्ही ते बोललेलं का होईना वाचून सांगतो आणि ते आठवतंय. इथे बसलो तर तुम्हाला सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे आणि आम्हाला सांगायची इच्छा आहे म्हणून आठवतंय. नाहीतर ते बुद्धीत कोरलं गेलं नसतं तर ते आठवलं नसतं. पण बाहेर तुमच्या कानावर काय काय पडेल ते मात्र तुमच्या बुद्धीमध्ये कोरलं जाणार नाही. कारण बाकीचे ते बोलतात, आज नेहरू काय बोलले होते, इंदिरा गांधी काय बोलल्या होत्या, लता मंगेशकर काय बोलल्या होत्या, आठवत आहे. त्यांची गाणी लागतात म्हणून आपल्याला आठवत आहे. पण ती त्याच्यासाठी आपल्याला ती गाणी ऐकावी लागतात किंवा ते काय बोलले ते ऐकावं लागतं. तसं दादांचं ऐकावं लागत नाही. समोरच्याची इच्छा असली ऐकायची आणि तुम्ही ती सांगायची इच्छा असली, तो माणूस समोर आला आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला सगळं आठवेल म्हणाले. एरवी तुम्ही जर बसून आठवायचा प्रयत्न केला तर आठवणार नाही का? तर त्या संमेलनाच्या वेळेला त्यांनी ते बुद्धीत कोरलंय म्हणून. कारण मी जे सांगतो आहे त्यामागे तुमच्यासाठी माझे कष्ट आहेत. माझे म्हणजे दादांचे, माझे नव्हे. त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. वर सांगितल्याप्रमाणे आम्ही आरती साधना करतो, ओंकार साधना करतो आणि मुलाखत ऐकतो. अशा 3 साधनांचा आपल्यात अंतर्भाव असल्याने आपल्याला जेवढे शांत राहता येईल तेवढे राहिले पाहिजे. बोलण्याने माणसाची अर्धी शक्ती खर्च होते. तसेच जेवणात अति अन्न ग्रहण करण्याने पचनार्थ जास्त शक्ती खर्च होते. आता प्रत्येक संमेलनात आपण एकेका अवस्थेतून पुढे चाललो आहोत का मागे चाललो आहोत याचा आस्थेने विचार केला तर आपल्याला समजेल की आज एक दिवस तुम्ही याचा अनुभव घ्या. तुम्हाला जेवढे शांत बसता येईल तेवढे शांत बसून बघा. शांत बसण्यामुळे शांत बसण्यामुळे तुम्ही आपापल्या खोलीत, जेव्हा तुम्ही आपापल्या खोलीत जाल तेव्हा स्वतःचीच विचार करा की आज आपल्याला काय अनुभव आला. एवढी सर्वांना विनंती आहे असं दादा म्हणतात. दादाने आम्हाला विनंती करावी एवढे मोठे आपण आहोत का? पण आपलं तुम्हाला कौतुक केल्याशिवाय तुम्ही पुढे येणार नाही. म्हणून विनंती करून गप्पा मारू नका. आणि मग आज आम्ही तोच विचार करतो की आमची पात्रता आहे का सांगायची. पण सांगून घेतायत ना, ते करून घेतात, ते पाठीशी उभे राहतायत म्हणून आम्ही बडबड करतोय. नाहीतर आम्हाला तो विषय नाही सांगता आला असता, एवढा सोपा नाही. पुढे आज तुमच्या आसमंतामध्ये अनेक शास्त्र आहेत, म्हणजे ते विषय आहेत. तुम्ही म्हणता अमक्याने अमुक एक शोध लावला, पण ज्यावेळी तुम्ही एखादा शोध लावता त्यावेळी त्या शोधातले ते कार्य किंवा कारण जे कुठेतरी आसमंतात आहे तेच तर तुम्ही शोधून काढता ना. याचाच अर्थ एखादी व्यक्ती एखाद्या विषयामध्ये अध्ययन करीत असेल तर ते विषय हे विश्वातील विषयाच्या पलीकडचे नाही. म्हणजे ते विषय निसर्गात कुठेतरी सूक्ष्म रूपात, लहरी रूपात असतात. तसे त्या त्या विषयाचे सूक्ष्म रूप आपल्या दैहिक माध्यमांमध्ये हार्मोन्स म्हणून धारण झालेले असतात आणि त्याच्या मदतीने
तुम्ही तो शोध हा लावता. म्हणजे सर्व विषयांचे मूळ हे विश्वात, निसर्गात कुठेतरी आहे. त्याच्या विषयपरत्वे तुम्हाला निसर्गामध्ये जाण्याचे माध्यम देवाने दिलेलं आहे. फक्त त्याची क्रिया येथे होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या रोग्यावर उपचार करून थकल्यावर डॉक्टर त्याच्या नातेवाईकांना काय सांगतात? लिव्ह इट टू गॉड. म्हणजे शेवटी तुम्ही तुमचे शास्त्र ज्यातून उगम पावले त्या शास्त्रात जा म्हणून सांगताना मग देव आहेच की, तो सांभाळतोच आहे. म्हणजे तुम्हाला मूळ शास्त्रात जावे लागले का नाही? हे सांगायचं कारण म्हणजे आजकाल अध्यात्म हा विषय कुचेष्टीचा झालेला आहे. कुचेष्टीचा. आज पॉलिटेक्निकमधला 1.5 वर्षाचा कोर्स केलेला विद्यार्थी म्हणतो, म्हणजे चर्चा करतो की अध्यात्म वगैरे सगळं छूट आहे. पण तुम्ही जो कोर्स केला तो तुमच्या उपजीविकेसाठी, पदवी घेऊन प्रमोशन मिळवण्यासाठी, पण त्यात अध्यात्म समजत नाही. कुठलाही एखादा विषय घेऊन त्याचे अध्ययन करून तुम्ही त्यात पारंगत झालात की त्या विषयाचे मूळ जे ईश्वर आहे त्याकडे जाण्याची वाट एकदम सोपी आहे. हा साधा सोपा सरळ सिद्धांत आहे. समजलं? हे भौतिक विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाने आपण सज्ञान झालो असे म्हणतो. परंतु त्यांनी काय झालं? ते विज्ञान सज्ञान झाले, पण आपण म्हणजे शिकणारे अज्ञानी झालो. म्हणजे काय? त्या जगात देव नाहीच. जे काही आहे ते मी आहे, हेच अज्ञान. आजच्या आपल्याला वेळ जरी कमी असला तरी त्या अनुषंगाने दादानी काय सांगितलं होतं की दादा लंडनला निघाले तेव्हा प्लेनमध्ये बसले होते. त्यांच्या बाजूला एक माणूस बसला होता. तो आत्ताच्या पद्धतीने श्रीमंत आणि बुद्धिवान. तर त्यांनी दादांना काय विचारलं, तुम्ही काय करता, तुम्ही काय करता? बोलणं झाल्यानंतर दादांनी सांगितलं, दादा सूट पॅन्टमध्ये, हिऱ्याची अंगठी, सोन्याचं घड्याळ. आणि म्हणजे त्यांच्याकडे बघून महाराज आहेत म्हणून त्याला काही कल्पनाच नव्हती. रुद्राक्ष माळ किंवा भगवा ड्रेस वगैरे काय नव्हता. तर दादानी मी असं हे करतो आध्यात्मिक ते हे करायला मी चाललोय फॉरेनला म्हणून सांगितल्यावर तो काय म्हणाला माहिती आहे का? हे कोणत्या संमेलनात सांगितलंय दादानी. तर तो म्हणाला, तुमच्यासारख्यांची काही गरज नाहीये तिकडे. त्याला माहित नाही दादांची लेवल काय आहे. मग गेला तिकडे फॉरेनला आणि तिकडे जाऊन घर खरेदी केलं, मुलांचे ॲडमिशन घेतल्या, सगळं गाडी खरेदी करावी लागते, सगळं केलं. आणि दिल्लीहून त्याचं पोस्टिंग झालं होतं ना, तो ज्याचं पोस्टिंग झालं होतं त्याच्या बायकोनी सांगितलं मला तिथली हवामान सोसणार नाही म्हणून मी येणार नाही, म्हणून त्याच्याऐवजी याला पाठवलं होतं. तर हा लगेच असा. तर तिथे जाऊन गाडी बिडी घेतली आणि सगळं हे केलं. आणि मग काय वाटलं कोणाला ठोक, त्याची बायको म्हणाली एक ट्रिप मारून येऊया आपण. म्हणून त्यांनी सांगितलं मी जाऊन येतो 2 वर्ष. मग याला मेमो आला दिल्लीहून की तुम्ही ताबडतोब परत या. मग कामकाजाला विडा लावायला आला. तेव्हा दादानी विचारलं, तेव्हा दादांचं वाक्य सांगू का? दादा म्हणाले, डोंगराला मुंग्या लागल्यानंतर आलास की नाही माझ्याकडे? काय बोलले नाही, पण म्हणाले आमच्यासारख्यांची गरज नव्हती ना, मग आता का आलास? म्हणल्या की वेळ काही सांगून येत नाही. दादालाच सांगतो तो. तर वेळ काही सांगून येत नाही म्हटल्यानंतर दादा म्हणाले, तू काय काळजी करू नको, तो जरी तसा वागला तरी दादांचा धर्म नव्हे तसा वागायचा. दादानी सांगितलं त्याला की म्हणाले, तू काय काळजी करू नको, तुझी हे होणार नाही, काही तुझी बदली होणार नाही. तो माणूस परत सांगेल मी येत नाही म्हणून, तू काय काळजी करू नको. म्हटल्यानंतर त्याचं 5 वर्षाचं ते काम पूर्ण झालं. म्हणजे हे जे सांगितलंय त्यांनी 1.5 वर्षाचं कोर्स. आत्ताची मुलं अध्यात्मिक झूट आहे. मग अडलं की तुम्ही कसे जाता देवाच्या? आता करोनानी आता यांनी बुडवले माझे पैसे, यांनी बुडवले पैसे, काही जर नुकसान केलं, याच्यामुळे माझं नुकसान झालं असं म्हणू शकतो. आता करोनाच्या रूपाने निसर्गाने एक थोबाडी दिल्यानंतर गप्प बसलो की नाही आपण. मग तेव्हा देवाची आठवण झाली, तेव्हा देव आहे. मग काय इतके दिवस काय देव नव्हता का? म्हणजे हे शास्त्रज्ञ सुद्धा हे जे हे पाठवतात
चंद्रावरती इकडे तिकडे, हे सगळं दिवस वार तिथी सगळं बघून पाठवतात. पाठीमागच्या बाजूनी ते करतात, पण पुढे आम्ही देव मानत नाही. देव मानत नाही कसलं? अरे इथून तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नाही, हे तुम्ही उद्याची गॅरंटी देऊ शकत नाही, तर तुम्ही देव मानत नाही म्हणून काय सांगता? तुम्हाला जेव्हा जरूर लागते तेव्हा तुम्ही देव मानता की नाही? आणि आणखी एक वाक्य बाबांनी काय सांगितलं होतं, तुम्ही 500 रुपयाचा विडा ठेवता, 1000 रुपयाचा विडा ठेवता मोठेपणाने. ते म्हणाले, जिनकी ताकत है ऐसा देखने से सिर्फ हाँ, एक नजर से देखने से सोने का पहाड़ तुम्हारे पीछे खड़ा कर सकते हैं, उनको 500 रुपये और 100 रुपये क्या रखते हैं. आणि अभ्यास करण्यासारखी गोष्ट म्हणजे दादा जेव्हा गेले तेव्हा ह्या विभूती यायच्या, तर एकाही विभूतीनी साखर घातलेलं दूध घेतलं नाही. ते मात्र त्यांच्यात नुसतं दूध नाही येणार म्हणाले, साखर घातलेलं दूध. म्हणजे दादांच्या बद्दल त्यांचं हे किती होतं. तर म्हणाले नाही येणार आम्ही, आमचं काम त्यांनी केलं ना, त्याच्यामुळे तुम्ही त्यांनी ते म्हणाले आम्ही दूध साखरे, आणि तुम्ही पटकन हात धुवून टाकता, नाहीतर याला पुसता. त्यांनी पुसलं पण नाही, काही केलं नाही, रुमालांनी नुसतं असं टिपलं. म्हणाले तुम्हाला कमीपणा कशासाठी वाटतो? या गुरुमार्गात आलात म्हणून तुमचं सगळं बाहेर जाऊन बघा म्हणाले, कोणी तुमच्या कर्मात हार घालणार नाही. देव सुद्धा तुमच्या कर्मात हार घालत नाही. देव म्हणतो तू केलंयस ना, तुझं तू निसता, मी नाही हात घालणार. पण त्या गुरुनी त्यांच्या आज्ञेने तुमचं सगळं दुरुस्त करून तुम्हाला जर इतकं या लेवलला आणलं, आणि रडत आपण आलो होतो, आता लोकांचे अश्रू तुम्ही पुसता, हे स्थित्यंतर इतकं सोपं आहे का याचा विचार करा 2 मिनिटं बसून. म्हणजे तुम्हाला समजेल की दादानी काय केलं. तो चित्रपट सगळ्या डोळ्यासमोर सांगितलं होतं ना. म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, तर दीपक दादानी एक वाक्य सांगितलं होतं. तर दीपक म्हणाले कसं काय करायचं, कसं वागायचं, काय सेवा करायची. दीपक म्हणाला फक्त तुम्ही पहिल्यांदा दादांच्याकडे आलात तेव्हा दादा तुमच्याशी कसे वागले हे आठवा, आणि तसं समोरचा येणार आहे त्याच्याबरोबर वागा. एवढंच जरी आचरण केलं तरी पुष्कळ झालं, बाकी काही करायची गरज नाहीये. तेव्हा तुमच्यावर वेळ आली म्हणून तुम्ही आलात, तेव्हा दादांनी तुम्हाला हिरीसपिरीस केलं नाही ना, तसं तुम्ही इतरांना हिरीसपिरीस करू नका. कारण अडचणी कुठल्या वेळेला येऊ शकतील हे कोणी सांगू शकत नाही. कोणाला तरुणपणी येतील, कोणाला मध्यम वयाला येतील, कोणाला बालपणी येतील, कोणाला म्हातारपणी येतील, पण अडचणी आल्याशिवाय आयुष्य व्यतीत होईल असं गॅरंटी एखादा असेल, लाखात एक. असे 100 सर्वाशे माणसं विचार केली तर 90% सगळे लोक दुःखातच असतात. आणि ते दुःख कशामुळे, तर अज्ञानामुळे दुःख आहे. आपणच केलेलं असतं, आणि आपणच ते निस्तरताना आपण म्हणतो काय देवा माझं नशीब. देव म्हणतो मी काही केलेलं नाहीये, तुझं तूच केलेस आणि तुझं तूच दुःख भोगतोय. अशी थेरी येते. आजच्या जगतामध्ये देव मानणारे लोक आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे मी तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती मला दिल्लीत भेटले. ते PhD झालेले, व त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी शिकून तयार झाले. मी एकदा दिल्लीला मुलाखत घेत होतो. जन्म व जन्मकारण हा विषय मी हिंदीमधून सांगत होतो. मुलाखतीला आलेल्या भक्तांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि काही दक्षिण भारतीयही होते. त्यांना ती मुलाखत इंग्रजीमध्ये पाहिजे होती. त्या मुलाखतीला वडील व्यक्ती व त्यांच्या पत्नी असे दोघेही उपस्थित होते. त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले की ही मुलाखत इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगा. ते गृहस्थ म्हणाले, दादा ती मुलाखत सांगत असताना त्याचे भाषांतर करणे बरोबर नाही. याचे कारण असे की आमच्या शास्त्रात काही सांकेतिक शब्द असतात. भाषांतर करताना ते जसेच्या तसे आले पाहिजे, आणि हेच त्याचे कौशल्य. कुठला तरी शब्द कुठेतरी जोडायचा आणि त्याला मागचा पुढचा काही संदर्भ नाही असे काहीतरी करायचे, हे बरोबर नाही. तेव्हा मी आज काही बोलत नाही. तू मुलाखतीचे टाचण वंदने दादांच्याकडून घे. ते मी घरी आल्यावर
घरी गेल्यावर वाचून मग सांगायचे का नाही याचा निर्णय घेईल. त्याप्रमाणे त्यांच्या पत्नीने ती मुलाखत लिहून घेतली. घरी गेल्यानंतर त्यांनी ती मुलाखत शांतपणे वाचली आणि तिला सांगितलं की हा विषय जरी मला समजला किंवा नाही समजला तरी तो विषय दादानी सांगण्याचा आहे. याचे कारण केवळ मी PhD आहे म्हणून तो मला इंग्रजीमध्ये काढण्यासाठी सांगत आहे, पण मी ज्या विश्वविद्यालयाचा PhD आहे अशी जगाची अनेक विश्वविद्यालये आहेत, त्या सर्व विश्वविद्यालयांचे दादा PhD आहेत. तेव्हा हा विषय भाषांतराला घेण्याचा नाही, कारण त्यांनाच माहीत आहे की त्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्हाला काय सांगायचं, त्याचा अनुवाद करणे योग्य नाही. नाहीतर करायला गेलो एक गणपती आणि झाला मारुती असं नको व्हायला. तेव्हा आता हनुमान जयंतीलाच पूजा करूया असे तत्वज्ञान आहे. म्हणजे त्यांनी दादांना कुठे नेऊन बसवलं आणि दादांनी कुणाच्या ह्यानी प्रेरणा कुणाची, ईश्वराची आणि विभूतींची. हां, तर तो म्हणाला मी एका विश्वविद्यालयाचा PhD आहे, पण दादा अशी जी अनेक विश्वविद्यालय आहेत त्याचे PhD आहेत. म्हणून मी काल सुरुवात करताना काय सांगितलं होतं, इहलोक आणि परलोक, तर पलीकडे काय चांगलं आहे ते आणून इथे काय उपयोगी पडेल ते सगळ्यांना देऊन मोकळे. पुन्हा विचारलं तर माझा अर्थ माझ्याकडे काही नाही, तुम्ही जा आणि बघा का कोणाला काय दिलं. म्हणजे काम किती 100%, 110% चोख काम केलं. नाही तर मध्यस्थ म्हणून मला निवडलंय म्हणून मी वाटेल तसं वागेल असं नाही वागलेलं. तसं आपल्याला नियुक्त केलंय किंवा आपल्याला निवडलंय. दादा म्हणाले साधा विचार करा की एवढी जगात माणसं आहेत, मी एवढ्या मला माझ्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढे लाखो लोक भेटले, पण त्यातले माझ्या कामाला किती आले, मुठभर, आणि त्यातले मुठभर मधले 2-4 माझ्या उपयोगाला आले. तर मग आत्ताच आम्ही बोललो तर ते म्हणाले महावृक्ष झंझावातांमध्ये उन्मळून पडले, पण ही लवाळी असतात खालची लहान, ती त्यांच्या गतीने हे होतात, ती उपयोगाला आली माझ्या. बाकीचे सगळे होते श्रीमंत बुद्धिवान आणि हे ते सगळे गेले ना माराच्या भावात. कशाने? इगोन. मी मोठा, माझ्यापेक्षा तो मोठा, तो म्हणतो त्याच्यापेक्षा मी मोठा, तो म्हणतो त्याच्यापेक्षा मी मोठा. अरे मोठेपणाने काय मिळवलं तुम्ही? तुम्हाला ज्ञान काय आहे? कवडीचं ज्ञान आहे का असं विचारतात पुढे. बाकीच्या शास्त्रांचा तुम्ही अनुवाद कराल तर परमार्थाचा अनुवाद करता येत नाही. त्याचे कारण असे की विश्वविद्यालयात तुम्ही शिकलेले लोक म्हणजे लेक्चर ज्याला व्याख्यान ऐका, त्यातील बरेच स्मरणात राहू शकते. ते विषय तुमच्या माहितीचे असतात, पण आपण येथे मुलाखतीत जे विषय घेतो त्यातील किती विषय तुमच्या स्मरणात राहतात? तुम्ही म्हणतात 50% स्मरणात राहतात. ते शक्यच नाही. बाहेर कीर्तन प्रवचन ऐका, त्यातला जो विषय असतो तो तुम्ही 75% ग्रहण कराल, पण हा मुलाखतीचा विषय तुम्ही जास्त 15 ते 20% ग्रहण करू शकता. अशी ही योजना माध्यमातून का केली गेली किंवा का केली जाते तुम्हाला आज आठवणार नाही. पण या विषयाच्या संदर्भात जर एखादी व्यक्ती तुमच्याशी 4 शब्द विचार विनिमय करण्यासाठी आली तर तुम्हाला शिरोड्यात झालेल्या सर्व मुलाखती आठवतील. एरवी तुम्ही आठवायचा प्रयत्न केलात तर 2 वाक्ये सुद्धा आठवणार नाही. त्याचं कारण काय? तुम्ही म्हणता की तुमची माध्यमं विकसित नव्हती, सिद्धता व्हायची होती इत्यादी. मात्र तसं नाही. ही संमेलनं मला 25 वर्षापूर्वी घेता आली असती, पण मी एवढी वर्षे का थांबलो? तर कुठलेही तत्त्वज्ञान हे ग्रहण करण्यासाठी घेत असताना मुलाखती ही एक साधन आहे असे मी म्हटलेले तुम्हाला आठवते का? आठवते ना? तर ती साधना अवस्था जोपर्यंत प्राप्त झाली नव्हती तोपर्यंत तुम्हा भक्तांना एकत्रित या त्या संमेलनाला बोलवलं नाही. तिथे 2 गोष्टी अशा आहेत की बाहेर तुम्ही अशा प्रकारचे विषय अध्ययन करता, त्यातील जे काही विचार आहेत ते तुमच्या बुद्धीमध्ये साकार होऊन एका विषयातून अनेक विचार तुम्ही निर्माण करता.
म्हणजे बाहेर इतर ठिकाणी एखादा आध्यात्मिक विचार हा तुमच्यामध्ये साकार केला की तुमची बुद्धी ही जी काही यंत्रणा आहे ती त्या विचारातून अनेक विचार निर्माण करते. येथे आपल्या गुरुमार्गात असं अध्यात्माबद्दल विचार हे भक्ताच्या जीवनामध्ये साकार करायचे नसून त्या विचाराने मनाला आकार द्यायचा असतो. परत नीट लक्षात घ्या, भक्ताच्या बुद्धी माध्यमामध्ये अध्यात्म किंवा परमार्थाबद्दलचे जे विचार आहेत ते साकार नाही करायचे. म्हणून तुमच्या बुद्धीमध्ये श्रवण करून सुद्धा तुम्ही मुलाखतीनंतर बाहेर पडलात की काही आठवत नाही. तर त्या मनाला काही तत्त्वज्ञानाने आकार देता येत नव्हता आणि साधन प्राप्त झाले नव्हते तोपर्यंत हे संमेलन काही बोलावले नाही. समजले स्पष्ट काय ते? आता तुमच्या मनाला ह्या संमेलनापरत्वे त्या तत्त्वज्ञानाचा आकार येतो आहे का नाही हे तुम्हाला आता नाही समजणार. परंतु तुम्हाला अनुभव आला असेल की काही अपरिचित व्यक्ती या मार्गाबद्दल काही शंका कुशंका विचारण्याच्या दृष्टीने आल्या तर तुम्ही त्यांच्या शंकेचे निरसन करू शकता. एखादा रवंथ करणारा प्राणी असतो, तो आधी पोटभर खातो आणि गोठ्यात आल्यावर डोळे बंद करून चरबीचरण करीत असतो. चतुष्पाद प्राणी जे आहेत ते चरबीचरण करतात हा विषय आहे. चिंतनाचा हा विषय रवंथ किंवा चरबीचरण करण्यात नाही. तुम्ही म्हणाल निवांत बसून आपले आठवतो आहे, परंतु जोपर्यंत दुसरी व्यक्ती माध्यम म्हणून समोर भेटत नाही तोपर्यंत मी सांगितलेली मुलाखत तुम्हाला आठवणार नाही. ती ठेव आहे आणि तो विषय चिंतनच आहे. आजपर्यंत दादांनी दुसऱ्या संमेलनाच्या शेवटी सांगितलं होतं की म्हणाले आज मी इथे बोलतोय हे माझ्या घरच्यांना पण माहिती नाही आहे, कारण तशी वेळ यावी लागती, तशी परिस्थिती निर्माण व्हावी लागते, तेव्हा तो विषय प्रगट होतो. तर म्हणाले कोणीही मन दुःखी करून घेऊन जाऊ नका. दुसऱ्या संमेलनात शेवटी सांगितलंय की म्हणाले त्या मनाला सांगा तू अज्ञानी आहेस, तुला समजलं नाही, दादा भेटले नाही असं तू म्हणतोस, पण दादा तुला वेगळ्या रूपाने भेटले, त्याचा विचार कर. पण तेव्हा आम्ही म्हणत होतो दादा तुम्ही सांगता ना 10 फूट डोक्यावरनं जाते. दादा म्हणाले ऐकून ठेवा, वेळ आलं की तुम्हाला आठवेल. आता आठवत आहे म्हणजे त्यांच्या कृपेमुळे आठवत आहे आणि ते बोलवितात आणि ते पाठीमागे आहेत म्हणून आठवत आहे, नाहीतर आठवण्याची काय आमची ताकद नाही आहे. आता ऐकून ठेवा म्हणायचे. आणि दुसरी गंमत अशी, आता तुम्ही समजलं नाही तर हे 2दा वाचून दाखवा म्हणून तुम्ही आम्हाला सांगू शकता का, तर आपली सगळ्यांची लेवल एकच आहे, फक्त आम्हाला वेळ मिळाला म्हणून आम्ही केलं म्हणून इथे बसतो एवढंच, बाकी काही नाही. परत तर दादाला म्हटलं दादा हे समजलं नाही, तू बरा काय समजलं नाही. आणि मग हा म्हणाला मला समजलंय, तू बरा काय समजलं ते सांग. म्हणजे समजलं म्हणायची भीती वाटायची आणि नाही समजलं म्हणायची भीती वाटायची नाही, खाली बस. डेअरिंगच नव्हतं आमचं काही. समजलं नाही मग सांगा गपचूप ऐकायचं आणि गप्प बसायचं. काय सांगतात ते 10 फूट डोक्यावरनं जाऊ दे, 15 फूट डोक्यावरनं जाऊ दे. आणि उभे राहा म्हणल्यानंतर त्यांच्या लक्षात राहायचं नाही राहायचं. बराच वेळ उभे, अरे तुम्हाला उभं राहायला कोणी सांगितलं, बसा खाली. मजा यायची खूप संमेलन मजा यायची तेव्हा. पण तेव्हा आम्हाला काही समजलं नाही की हे कशासाठी सांगतात, काय जबाबदारी हळूहळू जबाबदारी टाकत गेले आमच्यावरती आणि निभावून पण त्यांनीच नेली. म्हणून तर मी तर सांगते, मी प्रामाणिकपणे सांगते, जेव्हा लिहायला सांगितलं तेव्हा मी म्हटलं अभिषेक केला, विडानावर सुपारी ठेवला, दादानं म्हटलं तुम्ही पाठीशी उभे राहिलात तर हे पूर्ण होणार आहे आणि नाही तुम्ही जर हे केलं तर आमची काय ताकद नाही आहे हे पूर्ण करण्याची. मग सगळ्यांनी मदत केली आणि सगळ्यांनी हे केलं म्हणून ते पूर्ण झालं ना, नाहीतर आमची काय ताकद आहे हे पूर्ण एवढं करून घ्यायची आणि हे करायची. नाही, शक्यच नाही की त्यांची इच्छा म्हणून ते काम झालं. आज आम्ही केलं नसतं तर त्यांनी दुसऱ्याने कोणीतरी केलं असतं, ते जाऊ दे, त्याचं काही नको. तरी पण आज इतका उद्वाद तसा पाहिला टोटली कामात नाही केलं, पण ही जेवढे सगळं लिखाण झालं
हे त्यांच्या कृपेमुळे झालं, ते शक्यच नाही. नाही, आणखी एकदा दादा काय म्हणाले, माटुंगा मी कधी मुलाखतीला हसत नव्हते, तर कधीतरी एकदा मला प्रसंग आला आणि माटुंग्याच्या मुलाखतीला मला पैसे भरायला मिळाले आता आणि तुम्ही मला सांगता नाही जायला मिळालं. बघा. तर मी म्हटलं की बरं झालं, आता यावेळेला शांतपणे मुलाखत ऐकू. झालं, पैसे भरले, दादांना नमस्कार केला, भेटले आणि मी गेले माझ्या भावाकडे, चुलत भावाकडे, तिथे राहायला गेलो. तर दादा म्हणाले, शोभा आली नाही का? आली. मग भेटली नाही, नमस्कार करून गेली. उतरली कुठे? भावाकडे. झालं. रामूंची बायको, ती आमच्या भावाची मुलगी म्हटल्यानंतर मला म्हणाली, तिच्या मदतीला म्हणून जात होते. आता ही यांची मुलगी येते ना, तसं पाटकांची मुलगी येते. तर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहिलं सेशन झालं, सगळं उद्घाटन झालं आणि दादा म्हणाले घरी गेले तर तिची अडचण आली पाऊण महिन्याने. दादा दुपारच्या सेशनला आल्यावर मी पाठीमागे बसले ते असे. तर ती आली, आरती मला म्हणाली, तुला बोलवत आहे. आम्ही लक्षात दिलं नाही. नंतर आली जवळ, मला म्हणाली, तुला दादा बोलवत आहे. मला काय कळलं नाही कशाला बोलवतात. मी आपली गेले, ते असं बसलेले. म्हणाले, तू कुठे उतरलीस? म्हटलं इथे भावाकडे होतो. कपडे घे, घरी जा. म्हणाले, आम्हाला जेवण कोण करणार? म्हटलं काय आमच्या नशिबात काय मुलाखत ऐकायची नाही आहे. पैसे भरले तर ते काय फार मोठे आश्चर्य नव्हे. मग दादा म्हणाले, कशी जाणार तू? टॅक्सीला पैसे देऊ का? म्हटलं नको, टॅक्सीला द्यायची भीती वाटत होती. चालत 1-2 करत गेल्यानंतर सगळं झाल्यानंतर त्या दिवशी आम्हाला त्यांना भैरवनाथाने दिलेला ओंकार म्हणून दाखवणार होते. तर मग आम्ही तिची अडचण संपल्यानंतर आम्ही 2 दिवस राहिलो, सगळं केलं. नंतर निघालो आम्ही. पांढरं पातळ नेसून साधनेला जायचं म्हणून. युनिफॉर्ममध्ये कुठे चालली? म्हटलं संपलं, तिची अडचण संपली, आता मी जाते. हे पैसे भरले म्हणून मुलाखत ऐकायची ओढ होती ना, म्हणून गेलो तर मला म्हणाले, 3 चक्कूर थालीपीठ, पाऊण वाटी दही खाऊन आम्हाला ओंकार करून दाखवला. आणि तेव्हा मला म्हणाले, तुला सांगितलं घरी जा म्हटल्यावर तुला. दादा हसले, मी पण हसले. तर दादा मला काय वाक्य बोलले, मला म्हणाले, तुला मी सगळ्या मुलाखती घरी ऐकली. तर मी म्हटलं, हे काय मला मुलाखती ऐकवणार घरी? एवढी काय मी मोठी नव्हे दीपक सारखी. हे दीपक किंवा हे मुलं कशी संमेलनं घेतील वगैरे. हे काय मुलाखती ऐकवणार? म्हणून मी माझ्या मनात अगदी काय फ्रॅक्शन ऑफ ए सेकंड ते हसले, मी पण हसले. पण जेव्हा हे लिहायची वेळ आली, तेव्हा माझ्या घरात 8 संमेलनाच्या सगळ्या कॅसेट पिशवीत ठेवल्या होत्या. तेव्हा मी एक दिवस बसले, तेव्हा मला ते दादांचे शब्द आठवले. पण हे शब्द आठवायला मला वयाची 70वी उजडावी लागली. तेव्हा मी म्हटलं, तेव्हा दादा त्यांनी त्यांचा शब्द खरा केला, पण ते कळायला आम्हाला एवढी वर्ष लागली. 8 सगळ्या सेमिनारच्या कॅसेट होत्या ना, आणि सगळ्या ऐकवलेल्या मुलाखती त्यांनी. म्हणजे ते बोलतात त्याच्या मागे काहीतरी रिझन असतं. किंवा आज मी अभिमानाने सांगू शकते की मुलाखती न ऐकता आम्ही मुलाखती सांगू शकतो, ही त्यांची किमया आहे म्हणून सांगू शकतो. ती काय ऐकून पाठ केलं असेल आणि सांगितलं असेल असं म्हटलं असतं ना लोकांनी. म्हणजे बोलविता धनी तो आहे म्हणून आम्ही फुगून जायचं नाही. आम्ही विनम्रच राहिलं पाहिजे त्या शक्तीशी, तरच ती शक्ती तुमच्या माध्यमातून कार्य करेल. हे महत्वाचं सांगायचं, दुसरं काही नाही आहे त्याच्यात. मोठेपणा कसला काही नाही. आम्ही नाही केलं असतं तर त्यांची इच्छा होती दुसऱ्या कोणाकडून करून घेतलं असतं. अशी गुरुकिमया आहे. दुसरं सांगायचं म्हणजे आरती आम्ही दोघांनी कधीही लिहून घेतलेली नाही, फक्त ऐकून सारखं ऐकून आमचे पाठ झाले. आता तुमच्या मनाला या संमेलनापरत्वे त्या तत्वज्ञानाचा आकार येतो आहे का नाही हे तुम्हाला आता नाही समजणार, परंतु तुम्हाला अनुभव आला असेल की काही अपरिचित व्यक्ती या मार्गाबद्दल काही शंका कुशंका विचारण्याच्या दृष्टीने आल्या तर तुम्ही त्यांच्या शंकेचे निरसन करू शकता. एखादा रवंथ करणारा प्राणी असतो, तो आधी पोटभर खातो आणि गोठ्यात आल्यावर डोळे बंद करून चरविचरण करीत असतो. चतुष्पाद प्राणी जे आहेत ते चरविचरण करतात. हा विषय आहे.
चिंतनाचा हा विषय रवंथ किंवा चरविचरण करण्याचा नाही. तुम्ही म्हणाल निवांत बसून आपल्या आठवत आहे, परंतु जोपर्यंत दुसरी व्यक्ती माध्यम म्हणून समोर दिसत नाही तोपर्यंत मी सांगितलेली मुलाखत तुम्हाला आठवणार नाही. ही ठेव आहे आणि तो विषय चिंतनाचा आहे. आजपर्यंत घेतल्या गेलेल्या संमेलनाचा लाभ घेऊन तुमच्या मनाला आकार आला की नाही याची प्रचिती कशी येईल? आज येथील काही ठराविक मंडळी काही विषयांवर बोलतात. आता प्रत्येक दिवशी त्या बसलेल्या सर्व व्यक्तींपैकी 3 माध्यमांनी येथे उभे राहून बोलायचे आहे. मग तुम्हाला त्याची अनुभूती येईल, कारण तुम्हाला ती प्रचिती दाखवायची आहे. मी जे काही बोलतो ते तुम्ही पण बोलू शकता. आता मी जे विषय बोलतो ते मूळ विषय आहेत. कशात आहेत तर ते निसर्गात आहेत. त्या निसर्गाशी एकरूप होण्याचे जे कारण आहे ते दीक्षा माध्यमातून तुम्हाला प्राप्त करून दिले आहे. असे म्हटल्यावर त्या विषयावर आज जरी मी बोललो तरी त्या विषयाचा अस्त होणार नाही, तर तो विषय अधिक प्रभावी होऊन पुनश्च त्या मूळ निसर्गाच्या विषयात धारण झालेला असतो. इथे गरज कशाची आहे? त्याला धारण करण्यासाठी तुमच्या देहिक माध्यमाची गरज आहे. उदाहरणार्थ आता येथे हा एक ट्रान्झिस्टर किंवा रेडिओ आहे. त्याचेच एक साधे रिकामे खोकेसुद्धा आहे, पण त्या खोक्यात ट्रान्झिस्टरचे युनिट नाही. आता कुठलेही एक स्टेशन घ्या, BBC जे केंद्र आहे, तेथून ध्वनीत होणाऱ्या लहरी दोघांच्या वरून चाललेल्या आहेत ना. आता एक सुरू केल्यावर वाजतो आणि दुसरा बंद राहतो. असं का? तर ते नुसतेच खोके आहेत म्हणून वाजत नाही. तसे तुमचे नुसते खोके आहेत. माझ्या माध्यमातून निसर्गातला जो काही प्रधान विषय आहे हा धारण करून तुम्हाला जगताला सांगता येणार नाही. माझी कार्यपद्धती अशी आहे की जे काही आहे ते निसर्गतः तुम्हाला द्यायचे आहे. निसर्गाचे ज्ञान हे शिकवण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला पुस्तकी ज्ञान लागत नाही. पुस्तक बंद केल्यावरच समजतं. त्यासाठी तुमचे देहिक माध्यम हे निसर्गातून विषय धारण करण्यासाठी विकसित करणे आवश्यक आहे. आपल्या कार्यपद्धतीमध्ये प्रत्येक गोष्ट ही अशी आहे की ज्याला सिद्धांत पद्धत आहे. म्हणून माझ्या गुरूंनी मला जीवनारंभी सांगितलं होतं की शिकून जगाला आग लावू नकोस, तर लागलेली आग विझव. ते यथायोग्यच होते. नाहीतर तुम्ही म्हणाला असतात दादा शिकले आहेत म्हणून ते तत्वज्ञान बोलतात. प्रवचन म्हणजे काय? ते सांगणाऱ्याला स्वतःला काही प्राप्त झाले नाही तरी दुसऱ्याला तुला मिळेल असे परस्पर सांगणे. वंदने दादा म्हणायचे प्रवचन म्हणजे खोटे वचन आहे काय ते? खोटे वचन. पण मुलाखत म्हणजे ऐकणाऱ्याच्या मनातील न विचारता सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. सर्वांना अनुकूल असे तत्वज्ञान व्यक्त होते ती मुलाखत म्हणजे ईश्वरी तत्वाची भेट आहे. आजच्या जगाला ज्याची आवश्यकता आहे ते वातावरणातून लहरी रूपाने धारण करून जगाला सांगायचे आहे ती मुलाखत. एक मिनिट सांगता. हे जे दादानी सांगितलं की सिद्धांत पद्धती आहे आणि शिकून जगाला आग लावू नको म्हणून व्यवहार ज्ञान न शिकता तू निसर्गाच्या लहरीतून धारण करतो. टेक्नॉलॉजीचं उदाहरण सांगितलं ना रेडिओचं, ते काय दादा टेक्नॉलॉजी शिकले होते, पण ते निसर्गातल्या लहरी धारण करून त्याच्या थ्रू दादानी टेक्नॉलॉजीचं 79ला उत्तर दिलं. म्हणजे आज किती वर्ष झाली? म्हणजे इतकं त्या निसर्गाच्या लहरीतून तुम्ही धारण करू शकता, इतकी तुमची माध्यमं त्याला ट्यूनअप करून दिली. आता त्याला ट्यूनअप करून दिल्यानंतर ते सांभाळायचं की नाही सांभाळायचं, का किती लेवलला सांभाळायचं हे आपल्यावर अवलंबून. कळलं? परमपूज्य बाबा म्हणायचे दिल से सुनो दिमाग से मत सुनो. म्हणजे काय? तर बुद्धीने शंका कुशंका काढू नका, श्रद्धेने मुलाखत ऐका. दिमाग म्हणजे बुद्धी, दिल म्हणजे मन म्हणजे श्रद्धा. पूर्वी मुलाखतीचे महत्त्व कळत नव्हते.
तेव्हा मुलाखतीला भक्त कमी असायचे. 1954मध्ये वंदनीय दादा एका भक्ताला म्हणाले होते, आज आपण कामकाजाला व मुलाखतीला कमी लोक आहोत, पण एक वेळ अशी की जागा पुरणार नाही आणि हॉल घ्यावा लागेल. आजची परिस्थिती आहे ना. मुलाखत घ्यायची म्हणून होत नाही, त्यासाठी अभ्यास किंवा घोकंपट्टी करावी काही करावी लागत नाही. ही एक अवस्था आहे. पण काही तत्व अशी असतात की 24 तास तुमच्या ठिकाणी 24 तास तुमच्या ठिकाणी साकार होत नाही किंवा नसतात. तर त्यासाठी प्रसंग असा यावा लागतो, तो क्षण यावा लागतो किंवा ती कर्तव्याची बाजू समोर यावी लागते. समोरचे ऐकणारे भक्त जसे जसे एखादा विषय धारण करीत जातात तसा तो विषय प्रकट होत जातो. आजपर्यंत तुम्ही मुलाखती ऐकल्यात आणि वेळोवेळीच्या मुलाखती संबंधीचे जे तक्ते दिले आहेत ते केवळ घरी ठेवण्यासाठी तुम्हाला दिलेले नाही. तुम्हाला वेळ मिळेल व शांतता असेल तेव्हा त्याचा अभ्यास करून आपण काय श्रवण केले याचे मनन करून तुम्ही पुढे ज्ञानी व्हायचे व इतरांना ज्ञानी करायचे. जसे ईश्वराने तुम्हाला काही देण्यासाठी माझी योजना केली असली तरी त्या व्यक्तीला काही त्या योजना साकार करता येत नाही. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने पुढे जायचं. या तत्त्वज्ञानाचा अभ्यास इतका सखोल व्हायला पाहिजे की फक्त तक्ता पाहून तुम्ही विषय सांगितला गेला पाहिजे, मी तुम्हाला सांगता आला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. जशी ग्रामोफोनची रेकॉर्डची एक कॉपी ती काढल्यानंतर मग जसा हजारो रेकॉर्ड निघतात तसे हजारो सेवक ह्या जगतात तयार व्हावे, हा तुम्हाला मिळालेला गुरुप्रसाद आहे. हे तक्ते व ह्या मुलाखतीमधून मिळालेले ज्ञान हे नुसते भक्ती व ज्ञान नसून हा अनंत काळचा पुनरुज्जीवन झालेला वेदांत आहे असे समजून तो ठेवा, जतन करून तो तुम्ही इतरांना द्या. शुभम. हा, आता हे मुलाखत साधनेबद्दल झालं, पण आता सेवकांची परिस्थिती काय आहे? सेवकांना काय वाटतं, कामकाज केलं म्हणजे आपल्याला काहीतरी मोठेपणा मिळाला, प्रमोशन मिळालं. हां, पण दादा काय म्हणतात, म्हणजे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आसनावर जेव्हा बसता, सकाळी आरती झाल्यानंतर तुम्ही विडा पान सुपारी ठेवून जेव्हा आसनावर बसता तेव्हा तुमची सेवक अवस्था असते आणि ते तुम्हाला मदत करतात. 24 इमर्जन्सी आहे ठीक आहे, तेव्हा तुम्ही सांगा निराकरण, पण 24 तास तुम्ही फोनवरती सांगता, तुमची 24 तास सेवक अवस्था असते. मग म्हणजे कामकाज हेच इम्पॉर्टंट. अरे मी म्हणते ते तक्ते लावा सगळीकडे केंद्रावरती प्रत्येक, म्हणजे त्या कामकाजातनं माणूस बाहेर येईल. आणि आता मी काहीतरी मला अडचण आली आणि मी त्यांना हे केलं, इमर्जन्सी येते मला फोनवर सांगतील, पण मी जर काहीतरी फालतू प्रश्न विचारले आणि मी लांब पडतो, मला येऊ शकत नाही म्हणून तुम्ही मला सांगा, तर फोनवरनं कामकाज करायचं? ती अवस्था असती सेवक अवस्था. मग काय म्हणतात, हे त्यांना विचारलं होतं काम झालं नाही, त्यांना विचारलं होतं काम झालं नाही. का काम झालं नाही? तर तिथे जेव्हा तुम्ही आसन मांडून बसाल, तुम्ही जेव्हा विडा पान सुपारी ठेवाल, आरतीला अटेंड कराल, तेव्हा ते कागद तुम्ही कामकाजाची नावं लिहिलेलं कागद बाबांच्या समोर ठेवता ना, तर त्याला उत्तर त्यांनी काय दिलंय की ते म्हणाले की जेवढी 40 माणसं त्यांना माहीत आहे, आज कोण कामकाजाला येणार, उद्या कोण येणार, 2 वर्षांनी कोण येणार, 10 वर्षांनी कोण येणार, सगळं त्यांना माहीत आहे. ते म्हणाले तेवढी शक्ती मी तुम्हाला पाठवत असतो. मग एखादा उशिरा आला तर इमर्जन्सी असलं तर घेत होते दादा, नाही तर त्याला सांगत होते पुढच्या याला नाव दे आणि ये. उशीर झालेला तुमची अर्धा तास तरी आरतीची सेवा कामकाजापुरती लावली पाहिजे, म्हणून तुम्ही विडा नारळ सुपारी ठेवा आणि आरतीला या म्हणून. आणि विडा नारळ सुपारी तरी का ठेवायचं, तर मी हिला म्हटलं उद्या माझ्याकडे केव्हा तरी ये ग माझ्याकडे, मग ती म्हणते जाऊया केव्हा तरी, पण ती येतच नाही, टांग मारती. पण तिला जर मी उद्या सांगितलं तू हळद कुंकू लावून वाचलं म्हणून उद्या जेवायला ये, ती दुसऱ्या दिवशी येईल की नाही. तसं
तुम्ही नारळ विडा पान सुपारी आणलं की तुमच्या अडचणी तुमच्याबरोबर येतात, नाही तर त्या घरी थांबतात. आणि मग ह्याच्याकडनं सुपारी घे, त्याच्याकडनं नारळ घे, त्याच्याकडनं घे, म्हणून तुमच्या कष्टार्जित पैशाने विडा नारळ सुपारी आणून तिथे ठेवा आणि मग कामं होतात की नाही बघा. इतकं शास्त्र आहे त्याच्या मागे, पण हे सांगितल्याशिवाय नाही समजणार. 8:30 वाजता कामकाज चालू होतं, मग आपण 8:30 वाजता जाऊया. आणि बांद्रा केंद्रावर एक गोष्ट घडली, काय माहिती आहे? एक आपली गुरुभगिनी होती, तर तिचा भाऊ आला, सिनेमात काम करत होता, एक्स्ट्रॉनोट होता, पण तरी सिनेमात काम करत होता, म्हणजे त्याचा इन्कम चांगला होता. आला आणि बसला. हे बसून त्यांची पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर नावं घेणार, त्याच्यानंतर कामकाज करणार. पहिले 10 नंबर उचलले आणि तो बाहेर चहा प्यायला गेला. दादा कामकाजाला बसत होते तेव्हा. दादा आले, आसनावर बसल्यानंतर 11 नंबरला बोलवलं. त्याला वाटलं मी 10 नंबर घेऊन गेलो म्हणजे माझे 10 नंबर बुक झाले. अरे ते काही ह्याच्यात नाहीये. दादानी बरोबर न सांगतात, कोणी दादाला काही सांगितलं नव्हतं, 11 नंबरला बोलवलं. तर तो म्हणाला मी आधी आलो आणि मी 10 नंबर घेतले. म्हणाले असंही ते नाही चालणार, 10 नंबर घेऊन मी चहा प्यायला गेलो म्हणून. इथे तासभर बसता तेव्हा ते तुमच्याकडे बघतात, तुम्ही त्यांच्याकडे बघता, आणि ते काहीतरी चालू असतं ना त्यांच्यात देवाणघेवाण, ती तुम्हाला दिसत नाही आणि कळत नाही. म्हणून तर तुम्ही तिथे देवाच्या दरबारात बसायला तुम्हाला का कंटाळ, चहा पिऊन येतो म्हणून बाहेर फेरफटका मारून या. बरोबर दादाने त्याला 3 वाजेपर्यंत बसवलं. 11 नंबर नाव घेतलं, सगळं कामकाज झाल्यावर शेवटी बोलवलं. मग हे जर दादा सांभाळत आहेत, मग आपल्याला सांभाळायला नको? म्हणजे हे अनुभव आम्ही तुम्हाला सांगितल्याशिवाय समजणार नाही. आणि मग कामकाज करतो म्हटलं की, अरे कामकाज करतो म्हटलं की असं पाय घेऊन बसायचं. अरे कामकाज करतो म्हणजे प्रमोशन मिळालं म्हणून केअर काढायचं नाही असं सांगितलंय का? पूजा करायची नाही म्हणून सांगितलंय का? फुलं घालायची नाही म्हणून सांगितलंय? सगळं तुला करता आलं पाहिजे. तू कामकाज करतोस म्हणजे काय तू झाडू मारायची नाही असं नाही, देवाची भांडी घासणं. दादांच्या वहिनींची बहीण होती, ती नोकरी करत होती, तर तिला हे नाही, तर ती म्हणायची मला काही सेवा करायला वेळ मिळत नाही. तिला निराकरण सांगितलं होतं, 13 भांडी देवाची चांदीची भांडी रोज घासायची, नुसती देवाची भांडी घासायची. म्हणजे निराकरण कसंही होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं, कुणाचंही होऊ शकतं, पण तुमची तेवढी पात्रता पाहिजे आणि त्यांच्यावरती 100% विश्वास पाहिजे. आता ठरवल्याप्रमाणे मुलाखत साधना बरोबर 4 वाजता संपलेली आहे. तर निलेशचं असं म्हणणं आहे की उद्या दैनंदिन प्रार्थना आपण घ्यायची आहे. तर दैनंदिन प्रार्थनेची आता सुरुवात करूया आणि मग तुम्ही चहा प्यायला उठलं की पुढची मुलाखत उद्या चालू करूया. आणि गुरुपूजनानंतर पण आपण पूर्ण केलं तरी चालेल. तर त्याची आता उद्यापासून दैनंदिन प्रार्थना सुरू होणार, त्याची सुरुवात करूया आपण. आता चहा प्यायला उठलं की आपण जाऊ शकतो ना दैनंदिन प्रार्थना. नंतर म्हणूया. हा 3रा भाग संपला. आरती साधना संपली 2 वर्षापूर्वी. काल संपली ओंकार साधना. आज संपलं मुलाखत साधना. आता उद्याची दैनंदिन प्रार्थना आज सुरू करायची. आता दैनंदिन प्रार्थनेत काय आहे ते सगळे ह्याच्यामध्ये सांगितलं. हो हे घ्या, आधी हे घ्या, मी ते काढून देतो. वेदकालापासून काही धार्मिक विधी, आचरण, उपास तपास, व्रत वैकल्ये इत्यादी मार्ग सूचित करण्यात आलेले आहेत. मात्र ह्या मार्गात प्राप्त झालेल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी या जन्मात कोणत्या कर्तव्याचा अंगीकार केला पाहिजे हे सूचित केले नसून, प्राप्त झालेल्या जीवनात ऐहिक जीवन व्यतीत करण्यासाठी ज्या काही आपल्या गरजा उणीवा आहेत त्याची प्राप्ती कोणत्या मार्गाने करून घेता येईल असा आशय विचारात घेऊन काही धार्मिक विधी आपल्या जीवनामध्ये रूढ झाले व अजूनही अनेक व्यक्ती किंबहुना 90% लोक रूढी परंपरेप्रमाणे जगात अंधश्रद्धेने त्याचा अवलंब करतात. पण प्राप्त झालेले सुख अनुभवण्यासाठी
आपल्या देहिक माध्यमात म्हणजेच काया वाचा मनात कशाची कमतरता आहे हे विचारात न घेता अधिक सुख प्राप्त व्हावे अशा आशेने देवदैविक मार्गाचा आणि धर्माचरणाचा वापर करीत आहेत. थांबा, म्हणजे काय आहे की जीवनाचं सार्थक करायला पाहिजे. मी काल म्हटलं तसं सगळे सांगतात जीवनाचं सार्थक व्हायला पाहिजे, पण त्याच्यासाठी नक्की काय करायला पाहिजे कोणी सांगत नाही. तर आत्तापर्यंत आपण दैनंदिन प्रार्थना किंवा पूजा अर्चा करतो हे कशासाठी? तर ऐहिकमध्ये तिला 1500 रुपये पगार आहे, तर ही म्हणती मला 2000 रुपये पगार मिळण्यासाठी मी काय करू? मग कुठला तरी व्रत कर, कुठला तरी उपास कर, कुठला तरी काहीतरी कर, हे आपण करतो असं ते म्हणतात की त्याच्यामुळे जीवनाचं सार्थक होत नाही. जीवनाचं सार्थक होण्यासाठी पारमार्थिक जीवनाचा अभ्यास करावा लागतो किंवा त्याची प्राप्ती करावी लागते कोणातरी अशा अधिकारी माणसाकडून, किंवा पारमार्थिक जीवनाची ओळख करून घ्यावी लागते. इकडे पारमार्थिक जीवन काय जरूरच नाही म्हणतात, आम्हाला नुसतं ऐकच पाहिजे, असं होत नाही. म्हणून जीवनाचं सार्थक आपलं होत नाही. आज आपण नित्याच्या जीवनात तीर्थयात्रा करतो, पूजिपाठ जपजाप्य स्तोत्रपठण इत्यादी करतो, पण ह्या माझ्या नित्याच्या केल्या गेलेल्या कर्मात आपली निरासक्तता किती आहे? निरासक्तता किती आहे? निरासक्तता किती आहे याची कधी आपल्याला जाणीव झाली का? आणि ती जी आपण नित्याने कर्तव्य म्हणून केली ती निरासक्त बुद्धीने केली नाही, म्हणून ती नित्याची कर्तव्ये प्रार्थना म्हणून देवापर्यंत पोहोचलेली नाहीत असं अनुभवांती म्हणावे लागेल. याचे उदाहरण म्हणजे व्यंकटेश स्तोत्र किंवा इतर स्तोत्र आपण वाचतो व त्याच्या शेवटी जी अवतरणिका लिहिलेली असते त्यात काही गोष्टी सांगितलेल्या असतात. एखादे स्तोत्र अमुक दिवस अमुक वेळेला वाचले तर इच्छित फलप्राप्ती होते असे वाचनात आल्यावर आपण एखादा हेतू मनात ठेवून त्याप्रमाणे त्या स्तोत्राचे पठण करतो. म्हणजे परत निरासक्त सेवा न होता एखादी अपेक्षा ठेवूनच आपण सेवा करतो. यावरून काय दिसतं तर वंदनीय दादा म्हणतात, देवात आणि तुमच्यात काय देवाणघेवाण चालले? त्याचा स्पष्ट खुलासा असा की आपल्याला जे काही प्राप्त करावयाचे आहे ते आपण अनेक जन्म जरी देवाकडे मागत राहिलो तरी परमेश्वर तुम्हाला ती सुखसंपत्ती कदापिही देणार नाही. तुमच्या मनाप्रमाणे काही देणार नाही, पण जेव्हा तुम्हाला जगातील इतर दुःखी माणसांना आपल्यासारखेच सुख प्राप्त व्हावे अशी कर्म निर्माण होईल, त्यासाठी तुम्ही परमेश्वराला प्रार्थना माध्यमातून आळवाल. तेव्हाच तुमच्या प्राप्त जीवनातील उणीवा गरजा भरून येतील. आजपर्यंत ज्या काही धर्माचा शास्त्राचा किंवा त्याच्यासाठी दादा काय म्हणत होते, आताचा देवधर्म म्हणजे कामापुरता. मला मुलगा झाला तर मी पेढे ठेवीन, मला अमुक झालं तर मी सत्यनारायण करीन, मला अमुक झालं तर मी देवीची ओटी भरेन. म्हणजे वर्षाकाठी देवीची ओटी भरणं हे आपलं कर्तव्य आहे हे कोणी मानतच नाही. म्हणजे मग देवाला आम्ही दाखवायचं मला अमुक झालं तर मी तुझं ते करीन. कामापुरता देवधर्म असा चाललाय आणि ती म्हणून अपेक्षा ठेवून कर्तव्य बुद्धीने निरासक्त बुद्धीने आपलं कर्तव्य हे करायचं असं कोणी देवधर्म करत नाही. असं त्यांना म्हणायचं की आपण निरासक्त बुद्धीने कोणी देवाचं करत नाही. काहीतरी अपेक्षा ठेवूनच तुम्ही करता, तर काहीतरी अपेक्षा ठेवूनच तुम्ही प्रार्थना म्हणता. मग देवा मी तुझं एवढं करतोय ना, म्हणून दादानी स्ट्रिक्टली काय सांगितलं कालच्या ओंकार साधनेमध्ये, मी ओंकार साधना करतो म्हणून माझं काम व्हायला पाहिजे असं त्या ओंकार साधनेतनं शक्ती निर्माण केलेल्या शक्तीला सांगू नका, ती तिकडे वापरू नका. ती आपल्याला इतरांच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी वापरायची आहे. म्हणून निरासक्त सेवा कर्तव्य आहे माझं. देवाचं काहीतरी 24 तास म्हणून पूर्वीचे लोक काय करत होते की संबंध दिवसभराचं काम झाल्यानंतर संध्याकाळी 1 तास देवाला आरती देवाचं काहीतरी म्हणत होते देवळात जमून. त्याच्यामध्ये अपेक्षा मागणं काही असायचं नाही, एक आपलं दिवसभराचं कर्तव्य. जसं दिवसभराचं बाकीचं कर्तव्य काय झालं, जसं दिवसभराचं आपलं कर्तव्य जेवण खाणं झोपणे तसं देवाचं करणे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. म्हणून ते लोक देवळात जाऊन 1 तास भजन करत होते. आता कामापुरता देवधर्म
त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या जीवनात कमतरताच भासते, असं त्याचं उत्तर. आता आजपर्यंत ज्या काही धर्माचा, शास्त्राचा किंवा देवदेवतार्जनांचा आपण विचार केला असेल, तर त्यात इतरांच्या कल्याणाची सखोल मानवी कर्तव्याची भूमिका, हा ही भूमिका इतरांच्यासाठी माझ्या प्राप्त जीवनात मला काही कर्तव्य करायचे आहे, ही जाणीव किंवा बोध आपणास कुठेही सापडणार नाही. आपण जेव्हा कोणताही धार्मिक विधी करतो तत्पूर्वी काही संकल्पनांचा म्हणजे प्रार्थनेचा उच्चार करून मगच विधी आरंभ करतो. त्यातच आपला वैयक्तिक स्वार्थ किती आहे, काय आहे हे देव जाणतो. त्यामुळे तो विधी हे क्रियाकर्म न होता ती एक शास्त्र परत्वे देवाला उद्देशून पण स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली प्रार्थना आहे. वरीलप्रमाणे अशा मार्गाचा शतकानुशतके आम्ही मानवाने अज्ञानाने अवलंब केला. त्यामुळे प्राप्त झालेल्या जीवनात ईश्वर कृपेने साकार करण्यास कर्तव्यास मात्र आपण मुकलो आहोत. याची जाणीव अथवा ओळख ही सद्गुरू कृपेने झाली. गुरु आज्ञेने ज्यावेळी ह्या समितीच्या कार्यात आरंभ केला तेव्हाच आपण आपल्या अडीअडचणी निवारणार्थ निराकरण विचारण्यास येणार हे माहीत होतं. आपल्या जीवनाला योग्य वळण लागावे म्हणून प्रथमतः गुरु आज्ञेने हे भगवंता नारायणा ही प्रार्थना घेण्यात आली. आपण भक्त ही प्रार्थना रोजच्या आरतीनंतर सकाळ संध्याकाळ प्रत्येक कार्यकेंद्रावर म्हणतो, ऐकतो व घरीसुद्धा ही प्रार्थना रोज म्हणतो. पण त्या प्रार्थनेत जीवनोद्धारार्थ काय काय गुरुकृपेने सामावले आहे याची जाणीव आपणास कधीही चुकूनही झाली नसेल. वर सांगितल्याप्रमाणे आपण जेव्हा इतरांसाठी आपल्या काया वाचा आणि मनाने सदिच्छा प्रगट करतो तेव्हा ही नित्याची क्रिया काही लक्ष जपसंख्येपेक्षा अधिक पूर्ण कर्म जोडण्यास मदत करते. याचे कारण म्हणजे आपल्या जीवनातील उणिवा गरजा यांची पूर्तता करण्यासाठी आपण जे काही धार्मिक विधी करतो, जपजाप्य, होम हवन, देवधर्म, तेव्हा आपले मन त्या विधीशी एकाग्र झालेले नसते. ते मन आपल्या उणिवा गरजा कशा प्राप्त होतील याचा मार्ग शोधू. पण एखादी प्रार्थना, उदाहरणार्थ हे भगवंता जर आपण नित्याने म्हटली तर भवितव्यात अनेक कुटुंबांसाठी व इतरांसाठी गुरुकृपेने सिद्ध सिद्धांत पद्धतीचा नकळत उच्चार होईल. आपल्या कुटुंबातील व इतर व्यक्तींच्या जीवनातील उणिवा दूर होण्यास मदत होते. गुरु कृपाशीर्वादाने ह्या कार्यपद्धतीत त्यांचा लाभ आपण कृपाशीर्वाद म्हणून घेतो. प्रार्थना माध्यमातून या सिद्ध सिद्धांत पद्धती इतरांच्या कल्याणार्थ आपल्या नकळत कार्यान्वित होणार आहे. पण ही जाणीव आजपर्यंत आपल्याला झालेली नाही. आपण बघताना गुरु कृपाशीर्वादाने जी बहुमूल अवस्था हे जन्मात प्राप्त झालेली आहे ती अवस्था प्राप्त होण्यासाठी आपण भक्तांनी अनेक जन्म जरी खर्च केले असते तरी ते आपल्याला अत्यंत कठीण आहे. पण आपण काहीही न करता म्हणजे जप तप साधन श्री सद्गुरूंनी कृपावंत होऊन ही अवस्था आपल्याला प्राप्त करून दिली आहे हे आपण लक्षात ठेवले. वंदनीय दादा म्हणतात याची तुम्हाला जाणीवही नाही, पण आपण भक्त याचा आस्थेने विचार देखील करत नाही याचे दुःख होते. आता सांगण्याचं कारण म्हणजे मी जर तुम्हाला इतरांच्या जीवनातील ऐहिक सुखापेक्षा अधिक सुख प्राप्त करून दिले असते तर त्याबद्दल तुम्हाला आस्था व प्रेम वाटले असते. श्री सद्गुरू हे सर्व काही तुम्हाला गरजेपेक्षा अधिक देणार असमर्थ नाही, पण ऐहिक कितीही प्राप्त झाले तरी ती सुखशांती सुखसंपत्ती इह जगताचा निरोप घेताना येथे सोडून लागली.
पुढील जन्मांची तरतूद करण्यासाठी किंवा पुढे उत्तम जन्म प्राप्त होण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. या जाणीवेने श्री गुरूंनी गरजे इतके सुख आपल्याला दिले आहे. प्राप्त जन्माची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून. पण जरी कर्मपरत्वे जन्म घेत असलो तरी त्या जन्माचे सार्थक व्हावे म्हणून त्यांनी कृपावंत होऊन हा जन्म कृपापरत्वे करून दिला आहे. आपल्यासाठी ही बहुमोल ठेव असून ती आपल्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी देखील आहे. आता भक्तांचे आद्य कर्तव्य असे आहे की जी अवस्था कृपाशीर्वाद परत्वे किंवा कृपावंत होऊन कृपापरत्वे प्राप्त झाली आहे ती अवस्था जतन करणे. त्या अवस्थेचा इतरांना लाभ देण्याचा परोपकार जरी करता आला नाही तरी तिचा दुरुपयोग अविचाराने किंवा अज्ञानाने सुद्धा होऊ नये ही दक्षता भक्तांनी घेतली पाहिजे. म्हणजे ते म्हणतात विमोचन केली तेव्हा तुम्हाला विचारलं नाही आणि तुम्हाला सांगितलं नाही की तुम्हाला हा जन्म कृपापरत्वे प्राप्त करून देणार आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. वासनापरत्वे कर्मपरत्वे जन्माला आलात तुम्ही, पण तो आजचाच जन्म कृपापरत्वे प्राप्त करून देणार आहे हे आधी सांगितलं नाही. आधी सिद्धता केली आणि मग तुम्हाला हे सांगितलं की आजचा जन्म तुमचे प्रत्येक दीक्षेमध्ये 3 जन्म वाचवले आणि ते कार्यार्थ वाचवले आणि 15 जन्मानंतर तुम्हाला जे मिळणार होतं ते ह्या जन्मात तुम्हाला प्राप्त करून दिलं. म्हणून शिरोड्याची संमेलनं ही सगळी थेरी आणि मुंबईची संमेलनं ही सगळी प्रॅक्टिकल. आणि मग दीपकला असं बसून आपण स्वतः बसून ते कार्यान्वित झालंय की नाही, मग ते शितावरनं भाताची परीक्षा होती तसं एक दीपक मुलाखत सांगतो म्हणजे बाकीचे नंतर हळूहळू सांगतील. असा अभ्यास दादांनी केला. पुढे आपल्या वाचनात अनेक धर्मग्रंथ पोथ्या पुराणे येतात. तसेच काही शास्त्रेही आपल्याला माहीत आहेत. हे सर्व का सांगतात तर प्राप्त जन्माचे सार्थक करून घ्यावे. पण कोणीही शास्त्रशुद्धाचा निश्चित मार्ग सांगत नाही किंवा तो कुठेही सूचित केलेला नाही. एकमेकाला फक्त सांगत असतात, पण जे सांगतात त्यांचे जीवन तरी सार्थकी लागले राहिला. म्हटलं आज आपणास अवस्था प्राप्त झाली ती प्राप्त होणे. आज आपणास जी अवस्था प्राप्त झाली आहे ती प्राप्त होण्यासाठी कोणकोणत्या ऋणानुबंधातून आपल्याला सुलभ आणि सोप्या पद्धतीने ऋणमुक्त केलं आहे याची आपणास प्रथमतः जाणीव व्हायला पाहिजे. आपण जन्माला आल्यावर हे आपले प्राप्त जीवन 5 ऋणानुबंधाशी हितसंबंधित आहे. जोपर्यंत या 5 ऋणानुबंधातील कर्तव्याची पूर्तता आपल्या हातून होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचे सार्थक होत नाही. यदा कदाचित एखाद्याला या ऋणानुबंधांची जाणीव होते, त्यातून मुक्त होण्याचे कर्तव्य देवाधिक मार्गाने त्याने करावयाचे ठरवले तर त्यासाठी प्राप्त जीवन तर अपुरे पडणारच आहे. पण त्याशिवाय ज्या विधी मार्ग परतणे आचार विचार आहाराची आणि पैशांची आवश्यकता असते तेवढा खर्च करूनही आपण ऋणमुक्त होणे अशक्य आहे. काही एका विधीपरत्वे देवधर्म दान धर्म परोपकार तीर्थयात्रा आदी धर्मकृती आपल्या हातून घडली तर यापैकी 1 किंवा 2 ऋणानुबंधातून आपण हे जन्मात मुक्त होऊ शकतो. पण पुनश्च जन्मप्राप्तीच्या वेळी कृपाशीर्वादाच्या अभावी प्राप्त झालेला जन्म हा पुनश्च 5 ऋणानुबंधाशी हितसंबंधित असणार आहे. ही व्यथा आधी म्हणून आम्हा मानवाला प्रत्येक जन्मात भोगावी लागते. त्यामुळे प्रत्येक जन्मात जन्माचे कारण म्हणून जो आत्मा जन्म घेतो तो नराचा नारायण होण्यास त्याच्या जन्माचे सार्थक करून घेऊ शकत नाही. काल मी सांगितलं होतं की 5 ऋणानुबंध आहे तर या जन्मामध्ये देवाची सेवा करून जर ते फेडायचे ठरवले ते जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत पुढचं पाऊल तुम्ही टाकू शकत नाही. मग ते हे आईवडिलांची सेवा केली काल सांगितलं होतं. इतर तोही कालचाही विषय तोच होता. इतर जनांचा ऋणानुबंध मातृपितृ ऋणानुबंध आणि देवाधिक
एक देवादी करतो म्हणजे इतकं करतो की काय नाही. मग ते कॅरी फॉरवर्ड झाल्यानंतर त्यातनं तुम्ही मुक्त कधी होणार हे संपतच नाही. म्हणून त्यांनी शेवटी हे सगळं नकोच हे करण्यामध्ये वेळ जातो आणि ते त्या ह्याच्यामध्ये मनुष्य अपक्रांत होतो. म्हणून गुरु कृपेचा ऋणानुबंध तुम्हाला जोडून दिला आणि त्या गुरु कृपेच्या ऋणानुबंधामध्ये हे 5 ऋणानुबंध विलीन करून टाकले. मग आता ते म्हणतात, आता तो विषय आत्ता नाही म्हणून मी सांगत नाही आणि वेळ पण नाही, उद्या वेळ मिळाला तर सांगेन. तर ते म्हणून ते म्हणतात की मागच्या जन्माचा आणि ह्या जन्माचा संबंध जो आहे तो तुमचा मागच्या जन्माचा बॅलन्सच शून्य करून टाकला गुरुकृपेच्या ऋणानुबंधात केल्यामुळे. ऋणानुबंधांचं देणं काही तुम्हाला शिल्लक ठेवलं नाही, ती त्याची जबाबदारी त्यांनी घेतली. मग आता परत आपण तेच करायचं का? मग आता तरी कर्तव्य म्हणून देवाची सेवा केली पाहिजे ना. मग आता ते 5 ऋणानुबंध जे दर वेळेला तुम्ही जे प्राप्त करता तुमच्या सुख शांती समाधानाच्या आड येतात आणि ते कुठे येतात? विद्या संपत्ती संततीला येतात. तर त्यातनं तुम्हाला ह्याच जन्मामध्ये कृपाशीर्वादाने मोकळं केलं आणि ती जबाबदारी त्यांनी घेतली. मग हे केवढं मोठं कार्य केलं आणि याची जबाबदारी कोण घेणार? देणं कोण फेडणार? तर म्हणून एके ठिकाणी वाक्य एका कुठल्या तरी संमेलनात त्यांनी म्हटलंय की तुम्ही जर साधना केली नाहीत तर त्याच्यासाठी दादाना आणि दादाना बाबांच्या तिथे आणि बाबांना परमेश्वराच्या तिथे जामीन राहावं लागेल. मग ते जामीन त्यांना ठेवायचं की नाही ठेवायचं हे आपण ठरवायचं. ते नंतर ते पुढे सांगितलं नंतर. तर मी जी साधना करतो ते पुढे ह्यांनी वाक्य सांगितलं ते मी जर सांगतो त्या साधनेत तुम्ही जर काया वाचा मनाने इन्व्हॉल्व झाला नाहीत, मला साथ दिली नाहीत तर मला हा देह सोडून जावा लागेल. थांबले, पॉज घेतला, थांबलं आणि सरळ पुढे निघून गेले. इतकं दुपारची मुलाखत झाली नाही, जे बोलायचं नव्हतं ते बोलले. म्हणजे आपण अज्ञानी आहोत म्हणून त्यांनी आपल्याला सांभाळून घेतलं. पण आता तुम्हाला त्याची जाणीव करून दिल्यानंतर पण तुम्ही जागे झाले नाही तर त्याच्यासाठी त्यांना प्रायश्चित्त जामीन राहिलेत म्हणून त्यांना भोगावं लागतं. आपल्या व्यवहारात काय होतं? जामीन राहिलो आणि त्यांनी दिलं नाही तर आपल्याला देणं द्यावं लागतं ना. तसं त्यांना देणं द्यावं लागेल. तर ते म्हणाले मला देणं काय द्यावं लागेल? तर मला हे जग सोडून जावं लागेल. पण ते तसे जातील का? नाही जाणार त्यांचं काम केल्याशिवाय. पुढे आपल्या वाचनात अनेक धर्मग्रंथ पोथ्या पुराणे येतात. तसेच काही शास्त्रेही आपल्याला माहीत आहेत. हे सर्व काय सांगतात? तर प्राप्त जन्माचे सार्थक करून घ्यावे. पण कोणीही शास्त्र शुद्ध असा निश्चित मार्ग सांगत नाही किंवा तो कुठेही सूचित केलेला नाही. एकमेकाला फक्त सांगत असतात. पण जे सांगतात त्यांचे जीवन तरी सार्थकी लागले आहे का असा प्रश्न कोणी विचारात घेत नाही. म्हणजे हीच अंधश्रद्धेचे अनुकरण करण्याची व्यथा समाजात सुरू झाली आहे. शतकानुशतके आपण त्याचा अवलंब करत आहोत. आजपर्यंत कोणीही शास्त्रशुद्ध सुलभ सोपा मार्ग मानवी जीवन साकार करण्यासाठी उपयोगात आणलेला नाही व तसा सिद्धही केला नाही. आज आपण काही छोट्याशा क्षुल्लक अडीअडचणीच्या निमित्ताने त्या निवारण व्हाव्यात म्हणून या हेतूने या समितीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आलात. पण तो लाभ घेत असताना आपल्या प्राप्त जन्माचे सार्थक होईल अशा सिद्ध सिद्धांत पद्धतीचाही समावेश या कार्यात आहे. त्याचाही लाभ आपल्याला झाला. एकेकाळी सुखप्राप्तीच्या शोधात आलात, पण आज आपल्याही नकळत आपण इतरांना सुख देण्यास समर्थ झालो. ही अवस्था या जन्मात आपणास ज्या सद्गुरू कृपाशीर्वादाने प्राप्त झाली आहे त्या गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाची धन्यता वर्णन करण्यास शब्दही अपुरे आहेत. आता वर सांगितल्याप्रमाणे ह्या कार्यपद्धतीचा अनुभव अनेक भक्तांना आला आहे. ज्या सिद्ध सिद्धांत पद्धतीने आपण भक्तांना आजच्या अवस्थेपर्यंत येण्याचे भाग्य प्राप्त झाले त्याच पद्धती
भवितव्यात जगाच्या कल्याणासाठी सुखशांती समाधानासाठी उपयोगात आणायचे आहे. पण नव्याने येणाऱ्या भक्तांना दीर्घकाळपर्यंत त्यांच्या इच्छा अपेक्षेप्रमाणे प्राप्त जीवनात अहिकणी पारमार्थिक सुख प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे. त्यांना प्राप्त जीवनाबद्दल आपले कर्तव्य काय आहे याची जाणीव नाही. ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो त्यांनी जीवन जगण्याचे ज्ञान जरी प्राप्त करून घेतले असले तरी जीवनाबद्दलचे ज्ञान त्यांना नाही आहे. अज्ञानाने त्यांच्या प्राप्त जीवनातील 75% भाग हा ऐहिक संपत्ती प्राप्त करण्यासाठीच खर्च होत आहे. प्राप्त झालेले जीवन किती बहुमोल आहे याची त्यांना जाणीव नसल्याने अधिक सुखप्राप्ती, संपत्ती, ऐशाराम म्हणजे जीवन सार्थकी लागते अशा समजुतीने त्यांचे बहुमोल जीवन अनाठायी खर्च होत आहे. अशानं जर प्राप्त जीवनाची ओळख झाली तर भवितव्यात विश्वशांतीची कृपा छत्र धारण करण्यास त्यांचा हातभार अधिक मोलाचा आहे. गुरु कृपाशीर्वादाने सुलभ पद्धतीने जगतातील दुःखी कष्टी लोकांना सुखाची दिशा प्राप्त करून देऊन प्राप्त जन्माचे ज्ञान व कर्तव्य करण्यासाठी परमेश्वराने त्यांना बुद्धी द्यावी. अशी साधना आता आपण गुरुबंधू भगिनींना करावायची आहे. ही जाणीव श्री सद्गुरूंना 3 वर्षापूर्वीच होती, म्हणून त्यांनी हे भगवंता नारायणाची प्रार्थना दिली. आपण भक्तांना आजची जी अवस्था प्राप्त झाली आहे ती अवस्था किंवा त्या अवस्थेचा लाभ नकळत जगातील इतर दुःखी कष्टी अज्ञानी लोकांना व्हावा म्हणून सर्व सिद्ध सिद्धांत पद्धतीचा समावेश या प्रार्थनेत केला आहे. हे भगवंता नारायण, या प्रार्थनेमध्ये या जन्मात तुम्हाला काय पाहिजे आणि पुढच्या जन्मात काय पाहिजे या सर्व याची तरतूद केली. म्हणून ती प्रार्थना शांतपणे म्हणायची, समजून घेऊन म्हणायची. याचं एक्सप्लेनेशन पुढे दिलंय ते उद्या आपण वाचूया. पण आता ही मुलं पैशाने जर सगळं काम होत आहे ना, मग तुम्हाला सुख शांती समाधान का नाही? सुखाची साधनं पैसे आहात म्हणून तुम्ही खरेदी करू शकता, पण समाधान मिळतं. मग आता म्हणून दादानी तेव्हा सांगितलं होतं की म्हणाले 25 वर्षांनी पेपर उघडला की तुम्हाला आत्महत्या आणि हे निराश झालेलं सगळीकडे नैराश्य पसरलेलं दिसेल. आज ते बघतोय ना आपण. पण त्यांना जर सांगितलं तर पटत नाही. आणि मग एकदा धक्का बसला की मग जागे होतात. आणि तेही शाळेत जागे होत नाही. एकदा सांगून जागे होत नाही, 2दा सांगून जागे होत नाही. एक चांगला जोरदार धक्का देतात, मग येतात जागेवरती. पण आम्ही म्हणतो आम्हाला धक्के बसले तसे तुम्हाला धक्के बसू नये म्हणून यांना शाणं करायला गेलं. अरे 1 लाख रुपये आले तरी पुरत नाही, 1.5 लाख आले तरी पुरत नाही, 2 लाख आले तरी पुरत नाही. कसे पुरत नाही? लोक विचारतात आम्हाला, म्हणजे आहेत असे लोक की एवढी काय माहिती का इतका पैसा येतो पण पैसा पुरत नाही. अरे तुम्ही तुमच्या गरजा वाढवल्यात तर पैसा कसा पुरेल? एक मुंबई केंद्राची एक बाई आली. मी अशी हॉलमध्ये बसले होते. कशाला? आरतीला. तर आत AC मध्ये बसलं तर ACचा त्रास होतो म्हणून मी बाहेर बसलो. ती आली माझ्याजवळ बसली. तिने काय काय खरेदी केलं, पुस्तकं वगैरे, CD वगैरे. आणि मग मला म्हणाली तुमच्याशी मला बोलायचं. मी म्हटलं मी इथे राहत नाही, मी पुण्याला असते, मी दर महिन्याला येते, त्या केंद्रप्रमुख आहेत त्यांच्याशी बोला. मला म्हणाली नाही मला तुमच्याशीच बोलायचं. म्हटलं मी इथे राहत नाही बाई, माझ्याशी काय बोलणार? तर म्हणाली हे सगळं जे लावलंय ते सगळं खरेदी करू का मी? म्हटलं त्यातलं तुला आत्ता काही समजणार नाही. पुस्तकं आणि CD घेऊन तुला काय समजणार? त्याच्यापेक्षा फक्त तू आरतीची हे घे, CD घे. बरं म्हणाली. मग तिने जे काय घेतलं होतं ते सगळं परत दिलं आणि आरतीचं CD घेतलं आणि पुन्हा माझ्याच जवळ येऊन बसली. आणि मला म्हणाली तुमच्याशीच बोलायचं आहे मला. अरे बापरे म्हटलं हिला काय माझ्या मागे वलय दिसलं का काय म्हणून मी. तर मला म्हणाली सांगू का तुम्हाला,
मी कामकाजाला आले होते, मला निराकरण सांगितलंय. माझी सून नोकरी करते, मुलगा नोकरी करतो, सगळे नोकरी करतात, पुष्कळ पैसा घरात येतो, पण समाधान नाही. निराकरण चालू आहे. आणि मग मी म्हटलं, मग तुम्ही कामकाजाला प्रश्न विचारा, हा प्रश्न काय मी नाही सांगू शकत. तर मला म्हणाली, निराकरण घेतलंय मी, 2 महिने झाले मी निराकरण करतेच आहे. मग आता काय सांगावं हिला. मग मी म्हटलं, तू आरतीच्या सीडी घेतल्यास ना, म्हटलं सगळे रात्री घरात जेव्हा असतात तेव्हा ते बारीक आवाजामध्ये लावून ठेव, त्यांनी काय होईल. म्हटलं काय होईल ते तूच बघ आणि मला सांग. मग तुम्ही केव्हा भेटणार. म्हटलं जेव्हा केव्हा भेटू तेव्हा सांगू. तर ती 2-3 महिन्यांनी मला भेटली. मला म्हणाली, त्या लहरीनी म्हणजे दादांच्या आवाजाच्या आरतीतल्या लहरीनी त्यांच्या घरातले प्रश्न सुटले. म्हणजे त्या आरतीमध्ये काहीतरी पॉवर आहे की नाही. मग मला म्हणाली, निराकरणाने जे झालं नाही ना, ते आरतीच्या सीडी ऐकल्यावर झालं. तिनेच येऊन सांगितलं मला. मग मी म्हटलं, हे सगळं एकदम खरेदी करू का. म्हटलं ते तुम्ही आता हळूहळू मुलाखती लिहा, म्हणजे तुम्हाला विषय समजेल, मग ते सगळं खरेदी करायचं. साईराज काय म्हणाला. हा नाही, ते परत दिल्यानंतर तो पहिलीचा मुलगा मला म्हणतो, काय तुम्ही तिने खरेदी केलं होतं 500चं, ते सगळं परत दिलं. म्हटलं अरे ते 500 रुपये खरेदी केलेलं तिला काय कळलं नाही, तर ती काय करेल. नुसतं 500 रुपये तुला मिळाले. अशा गोष्टी असतात. म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत आपण शहाणे होत नाही. अजूनही आयुष्यात असे प्रश्न येतात की आपण डळमळीत होतो, पण ते पुन्हा दाखवून देतात की मी तुम्हाला सांभाळतो. तो मुलगा म्हणतो काय शोभा कठीण, उगाच नुकसान केलं. मग नुकसान कसलं माझं योग्य सांगितलेलं. अशा गोष्टी घडतात. म्हणजे म्हणून मी म्हटलं, त्या केंद्र प्रमुख आहेत बाई, त्यांच्याशी बोल आणि त्यांना विचार. म्हटलं ऐकायलाच तयार नाही. आणि म्हणजे कामकाज किंवा हे जे आहे ते कॉमन सेन्सनी करायला पाहिजे. हां, तर एक माणूस पॅरालिसिस झालेला, त्याला संवेदना द्यायला बोलवलं होतं. तर तो राहत होता दादरहून परळला, जवळ राहत होता. तर त्याला टॅक्सी मिळाली नाही आणि तो परत स्वाधीन सगळं करावं लागत होतं. तर बायको स्पंजिंग वगैरे सगळं करून आली भराभरा आणि म्हणाली, तिला बोलवलं होतं. मग त्या सेवकांचं काम होतं ना थांबायचं, तर 9:30 झाले म्हणून हे सगळे धोतर सोडून खाऊन पिऊन चहा पाणी सगळं झालं. म्हटल्यानंतर ती बिचारी आली. आल्यानंतर यांनी पण आम्ही होतो बुधवारी तिथे, तर यांनी पण खाऊन चहा पाणी पिऊन धोतर बितर बदललं होतं. तर तो पाठीमागनं ते दोघं जण धरून त्या नवऱ्याला तिच्या घेऊन आल्यानंतर ती बाई माझ्याकडे आली. मी बसले ते पहिल्या खुर्चीवरती, तर माझ्याकडे आली. मला म्हणाली, अहो वेळ संपली का इथली. म्हटलं का काय झालं. नाही संवेदना द्यायला बोलवलं तर म्हणतात ते केंद्र प्रमुख आहेत त्यांना विचारा. मी पुण्याहून जाणार, मी काय सांगणार यांचं रूल रिलेशन. म्हणून मी म्हटलं त्या केंद्र प्रमुख आहेत त्यांना विचारा. तर केंद्र प्रमुख म्हणाले 9:30 झाले होऊन गेले, आता सगळ्यांनी खाल्लं पिलं, आता कोण संवेदना, परत तुम्ही या म्हटल्यानंतर ती पुन्हा त्यांना ते तिघजण उचलून आणलं त्यांना. मग ते येताना बघितल्यानंतर त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर ते केंद्र प्रमुख येऊन माझ्याकडे काय म्हणाले, म्हणलं का संवेदना देतील का. म्हणजे त्यांनी खाल्लं, रूल आहे ना तुमचा, रूल प्रमाणे. तो रूल त्यांचा नाही दादांचाच आहे की खाल्ल्यानंतर संवेदना द्यायच्या नाही. पण इमर्जन्सी त्याला तुम्ही काय करणार. मग मी ह्यांना जाऊन म्हटलं, अहो तुम्ही संवेदना द्याल का. तो मला म्हणाले, अगं मी खाल्लोय, चहा प्यालोय. म्हटलं त्या माणसाची परिस्थिती बघा, तो परत कसा येणार टॅक्सीने मिळवून हे करून. म्हटलं ते म्हणाले थांबा. बसले, परत धोतर नेसले, तोंड धुतलं, सगळं हे करून संवेदना द्यायला गेले. त्या माणसाला खाली बसायला येत नाही. म्हटल्यानंतर खुर्ची दिली, हे खुर्चीवर बसले आणि त्याला संवेदना दिली. तो माणूस काय म्हणाला माहिती आहे, आज तुमच्या संवेदना मला जाणवल्या, मी इतक्यांदा येतो, मला काही फरक पडला नाही, आता कदाचित फरक पडेल. मग इमर्जन्सी म्हटल्यानंतर तुम्ही खाऊन पिऊन सुद्धा देऊ शकता ना त्या माणसाची परिस्थिती बघून. पण जाताना त्यांनी केंद्र प्रमुखाला सांगितलं त्याच्या बायकोने, म्हणाले हे माझ्या हातामध्ये काही नव्हतं म्हणून तुम्हाला. आणि मला म्हणाली टॅक्सी मला मिळाली नाही म्हणून मला उशीर झाला, नाहीतर मी तुमच्या वेळेत आले असते. बरं लवकर परिस्थिती म्हणजे तो माणूस उठला तर पाहिजे, त्याचं सगळं व्हायला तर पाहिजे ना, त्याच्याशिवाय त्याला कसं आणणार. म्हणजे ही वस्तुस्थिती आपण विचारात घेऊन त्या जागी आपण असतो तर काय केलं असतं.
आपण असतो तर काय केलं असतं, हा जेव्हा विचार करू तेव्हा समोरच्या माणसाची जाणीव होती समोरच्या माणसाला. मग हे सेवकांचं कर्तव्य आहे की कुणीतरी बाबांनो मग ते अशा वेळेला याला कामावर जायचं म्हणजे हा वेळेत जायला पाहिजे, नाही तर त्याला घरी बस म्हणून सांगतील. मग तुमच्या आमच्यासारखे रिटायर लोक असतात ते उभं राहून करू शकतात ना. म्हणून मी काय म्हटलं, दादा म्हणाले ह्या कार्याला सगळ्यांची जरूर आहे. लहान पाहिजेत, तरुण पाहिजेत, म्हातारे पाहिजेत, सगळे पाहिजेत. आता त्यांना कामावर जायचंय म्हटल्यानंतर पैसे मोजून ठेवा, कुलूप घाला, बाकीचं सगळं बंद करून आवरा, हे बाकीचे करू शकतात ना. म्हणून हे म्हणाले 4:30 बरोबर झाले. सेवकांना दादाने सांगितलं होतं, एखादा मीटिंग बोलवली सगळ्यांची. त्यांना म्हणले नाही. बाबांकडे भक्त येतो, आधी तुम्हाला भेटतो बाबांना भेटायच्या अगोदर. तर म्हणले तुमच्याकडे पाहण्याचा जो अडीअडचणीने ग्रासलेला भक्त असतो त्याची अपेक्षा काय असते की तुम्ही त्याच्याशी व्यवस्थित वागल्यानंतर मला बरं वाटलं. देव किंवा गुरु ज्यांची भेट बसली ती नंतर होतं. ॲप्रोच जो असतो फार महत्त्वाचा असतो, कारण तो एवढा हैराण झालेला असतो. तुम्ही नुसतं म्हणाला बसा, काळजी करू नका, त्याचं 50%. कारण का हा अनुभव आम्ही घेतला आहे. माझे वडील आणि एक डॉक्टर होते एकाच ह्याच्यामध्ये. हे डॉक्टरच्या लाईनला गेले आणि वडील शाळेत ह्याच्यामध्ये गेले हेडमास्टर म्हणून. तर थांब जरा एक मिनिट. तर ते 2 ह्या होत्या दवाखाने होते, एक ॲलोपॅथिक आणि हे. जे डॉक्टर म्हणजे यांचे क्लासमेट होते त्यांनी शेवट पण लग्न केलं नाही आणि दत्तभक्त रात्री 1 वाजता जेवणार फक्त दिवसातनं. तर ते काही नाही, त्यांची जी ट्रीटमेंटाची जी पद्धत अशी होती, लहान मुलापासून म्हाताऱ्यापासून सगळ्याची चेष्टा करायची. पेशंट हा सिरियस आहे असं कधीच दाखवत नसे. सगळे म्हणाले अरे कशाला आई आणले तुम्ही ह्याला, काही झालेलं नाही, काही झालं नाही. म्हटलं मला बरं वाटलं, 50% कमी होतं. आणि शब्दामध्ये तुमची जी वजन आहे ते तुम्ही एवढं केलं की त्याचं दुखणं जरी सिरियस असलं तरी 50% लगेच कमी होतं. हे सांगण्याचा उद्देश असं आहे. अजून काय आल्यानंतर एक पद म्हणायचं का आधीच म्हणूया काय? 2 मिनटं पदाला चालेल ना? चालेल नाही, चालेल म्हणतात. हां. धाव पावरे अवधूता, धाव पावरे अवधूता, माय बाप तू बंधू सोयरा, माय बाप तू बंधू सोयरा, धाव पावरे अवधूता, धाव पावरे अवधूता, माया तिथ तू माया चालका, माया तिथ तू माया चालका, माय तू जगा विश्वपालका, माय तू जगा विश्वपालका, हरिहर विधी तू तुझी सर्वथा, हरिहर विधी तू तुझी सर्वथा, धाव पावरे अवधूता, धाव पावरे अवधूता, माय बाप तू बंधू सोयरा, माय बाप तू बंधू सोयरा, धाव पावरे धाव पावरे अवधूता, धर्म लोपतो होता कलियुगी, धर्म लोपतो होता कलियुगी, वेदरक्षणा प्रगटसी जगी, वेदरक्षणा प्रगटसी जगी, अत्रिनंदना अनुसूया सुता, अत्रिनंदना अनुसूया सुता, धाव पावरे अवधूता, धाव पावरे अवधूता, माय बाप तू सोयरा, माय बाप तू बंधू सोयरा, धाव पावरे अवधूता, धाव पावरे अवधूता, पंचके त्रिगुण विसार भूत पंचके, त्रिगुण
चिन्मिलास तू प्रगट साचार चिन्मिलास तू प्रगट चिरजन रूपे नरसिंहानंदा चिरजन रूपे नरसिंहानंदा धव पावने अवधूता धव पावने अवधूता माय प्रपतु बंधु सोयरा माय प्रपतु बंधु सोयरा धव पावने अवधूता धव पावने अवधूता प्रेम वाडया दर्शयाकार प्रेम वाडया दर्शयाकार दीनतारणी हसीतर दीनतारणी हसीतर करदंडना तुझी समर्था करदंडना तुझी समर्था नव पावने अवधूता नव पावने अवधूता माय पापतु बंधु सोयरा माय पापतु बंधु सोयरा धव पावने अवधूता धव पावने अवधूता भव प्रियतो भक्तवत्सला भव प्रियतो भक्तवत्सला सुवर्ण तव गादिनी सुवर्ण तव गादिनी तारिसी बळे नाम गजता तारिसी बळे नाम गजता धव पावने अवधूता नव पावने अवधूता माय पापतु बंधु सोयरा माय पापतु बंधु सोयरा नव पावने अवधूता नव पावने अवधूता योग शांती व्यर्थ कटपट योग शांती व्यर्थ कटपट शांती ना मिळे गीता घटपट शांती ना मिळे गीता घटपट तेरे सुख विषयी भजनी रमता तेरे सुख विषयी भजनी रमता धव पावने अवधूता नव पावने अवधूता माय पापतु बंधु सोयरा माय पापतु बंधु सोयरा धव पावने अवधूता धव पावने अवधूता मना तुळे भक्तीचे मला मना तुळे भक्तीचे मला तेरी चरणी तुझ दया तेरी चरणी तुझ दया रूप नामुनी शास्त्रमी दत्ता रूप नामुनी शास्त्रमी दत्ता नव पावने अवधूता नव पावने अवधूता माय पापतु बंधु सोयरा माय पापतु बंधु सोयरा धव पावने अवधूता धव पावने अवधूता धव पावने अवधूता